दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय। श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्त महाराज की जय। उठलात का तुम्ही? आज कशाला लवकर उठलात? अगं आई, आज गुरुवार आहे, विसरलीस का? अरे हो की, खरंच की, विसरलेच. गुरुवार म्हणजे जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण बाबांचे रुटीन म्हणजे रुटीन, ते काही बदलणार नाही. वाडीला जाऊन महाराजांना भेटायचंय ना, म्हणजे आज उशीर होणं तर शक्यच नाही. काय ग, बापाची चेष्टा करतेस काय? नाही हो बाबा. चल आवर लवकर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बाबा राहू द्या, तुम्ही आवरून घ्या, मी करते. रोहितला पण उठव का जरा. हो हो उठवते. रोहित, तुला एक गंमत सांगतो. हे बघ, आमच्या काळामध्ये मी अशी बंदूक चालवायचो ना, असा नेम धरायचो ना, सगळे बघत बसायचे. अरे ऐकतोयस ना? हा बोला ना. हा, तुला सांगतोय मी. अरे जो तू माझ्याबद्दल बोलायचा, मी काही तुझ्यासारखा बंदूक शिकायला जात नव्हतो. आजोबा, गरजेचं असतं ते. गरज कसली? सगळं खोटं आहे ते. अरे आपलं घराणं सामान्य नाहीये. हा, कोल्हापूरच्या महाराजांनी मला त्यावेळी खास बोलवून घेतलं होतं, सत्कार केला माझा. आहेस कुठे? श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाबा, हा घ्या प्रसाद. कसला ग? अगं ती शेजारची संध्या मावशी आहे ना, तिने दिला. ती अक्कलकोटला जाऊन आली ना. हे घे, घ्या. तुला माहितीये ना, मी दत्त महाराजांशिवाय कुठलाच प्रसाद घेत नसतो. बाबा, स्वामी काय आणि दत्त महाराज काय, दोघंही एकच ना. असतीलही, पण माझं मन मानत नाही. दत्त महाराजांशिवाय आणि कुणापुढे माझे हात जोडलेच जात नाही. मी तरी काय करू? चला मी आवरायला घेतो, नाही तर मला उशीर होईल. हो, मी डब्याचं बघते. अवनी, मला मदतीला ये ग जरा आत. श्री गुरुदेव दत्त. बाबा, काय रे? माझी फी. अरे वेळ आहे ना पण अजून त्याला. नाही बाबा, उद्या लास्ट डेट आहे. अरे भरू की, 35,000 रुपये आहेत ना. हो. होईल, काहीतरी सोय नक्की होईल. वेळेपणा या सगळा. उगाच डोक्यात खूळ काय घेऊन बसलाय समजत नाही. बंदूक चालवून कुठे बोट भरतं का? अरे बंदूक चालवायची शौक आहे तर शौक करा ना. आम्ही पण तेच केलं, पण त्यासाठी भरमसाठ फिया भरू नका. बाबा तू काहीही बोलू नकोस, भलते लाड करू नकोस. अरे यातनं फायदा काय आहे? अहो आजोबा, पण मी जर का शिकून पुढे गेलो तर देशाला रिप्रेझेंट करायची संधी मिळेल मला, आणि स्पोर्ट्स कोट्यातून जॉब मिळेल, ते वेगळंच. त्यापेक्षा ग्रॅज्युएट झालास ना तर चांगली नोकरी मिळेल. बाबा एक मिनिट, तुमचं ऐकून मी बँकेत नोकरी केली आणि सगळी स्वप्न धुळीस मिळवली. माझ्या मुलाचं मी असं नाही हो करू देणार. अरे किती महागडी स्वप्न आहेत त्याची, कशी पूर्ण करणार आहेस तू? आणि कमी का कर्ज आहे तुझ्या डोक्यावर? जे जे जमेल ते ते करीन, अजून कर्ज काढेन, पण त्याला ना असं तडजोडीचं आयुष्य जगायला लावणार नाही मी. ठीक आहे, करुणा डबा झाला का? 8:40ची एसटी गेली ना तर माझी पंचायत होईल.
बाबा बाबा गोळ्या हो एक गोळी जेवणानंतर आणि एक गोळी जेवणाआधी. हो या नक्की घेणार. आणि डबा वेळेवर खा, नाही तर गोळ्या खायला उशीर होतो. किती काळजी करशील आणि कशाला मला अशा सवयी लावतेस? उद्या लग्न होऊन सासरी जाशील मग माझं कसं होईल? काहीतरी काय बोलता बाबा? मी कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून? मी नाही जाणार कुठे. हो का? मग मी नाही जात योगेशरावांकडे पुढची बोलणी करायला. मुलगा पसंत आहे ना तुला? हो. अगं करुणा, काय हो? आज काहीतरी गोडाचं कर. का हो? काय झालं? अवनीबाई ना मुलगा पसंत आहे आणि मी आजच जातो पुढची बोलणी करायला. अहो पण एकदा फोन करून बोलता का त्यांच्याशी जरा? अगं आपल्यापेक्षा काही मुलाकडच्या नाही. मी आजच तारीख ठरवून येतो. बघ कशी लाजली. पण एक आहे, मुलीला मनासारखा नवरा मिळाला ना तर त्यासारखा आनंद नाही. ही सोयरीक ना जुळायलाच हवी. आपल्याला शक्य आहे का? पण म्हणजे स्थळ उत्तमच आहे, पण त्यांनी केलेल्या मागण्या त्या कशा पुरवणार होत आपण? त्यांनी काहीच मागितलं नव्हतं, हे बाबांमुळे झालं. असं नका बोलू तू. मग काय बोलू? ते त्या दिवशी मुलासमोर जे काय बोलले ना त्याचा हा परिणाम आहे. तसे टाकावड्याचे वतनदार आम्ही. अहो तिकडे 150 एकर जमीन आहे आमची, बागायत. ऊसाचं उत्पादन घेतो आम्ही. सगळ्या साखर कारखान्यात जाणारा ऊस आहे ना त्यातला 50% ऊस हा आमच्या इकडनं जातो. सगळे कारखानदार आमचे उमरे शिंजवतात पैशांच्या थप्प्या घेऊन. हो इनामदारांचं कारण आहे, नाद नाही करायचा. ही वेळ ना कधीतरी येणारच होती. बाबांचं बोलणं अंगाशी आलंय. काय झालं, कसं झालं याचा विचार करायची वेळ नाहीये. आत्ता आपण कसं निभावणार आहोत याचा विचार करायला हवा. रोहितची फी, अवनीचं लग्न कसं करणार आहोत सगळं? हे बघ, रोहितची सुद्धा फी भरली जाईल आणि अवनीचं पण लग्न होईल. महाराज आहेत ना, कशाला काळजी करतेस? त्यांच्यावर तर भरोसा आहे म्हणून तर चाललंय सगळं. झालं तर आता मी निघतो. जपून जाओ. हॅलो, आता आता कसं शक्य आहे? मॅनेजर तापलाय. अरे पण मी काय करू? गुरुवारी माझा हाफ डे असतो की नाही. बघ, मला आठवड्याभरात इतर कुठली कितीही कामं सांग, पण गुरुवारचा नेम काही चुकणार नाही. आणि मी आज येऊ शकणार नाही म्हणजे नाही. हे बघ, माझा निरोप सांग त्यांना, नंतर बघू काय होतं ते. चल निघतो मी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. काय रे, आज आमचं तोंड गोड करणार नाहीच वाटतं. करणार तर. मग काय आणलं नाहीस? आणलाय, हे घ्या. अरे दत्त भक्त तू, पण दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना खाऊ घालतोस. दत्त महाराजांची तशी शिकवणच आहे. मदत करताना तो कुणाचा भक्त आहे हे बघायचं नसतं, फक्त माणूस म्हणून बघायचं असतं. बाबा मी तेच तर करतो ना. बर बर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव. आज गुरुवार आहे. माझा नेम असतो वाडीला जाण्याचा. छान दर्शन झाले, पण नियमित जी बस असते ती मला मिळाली नाही, म्हणून थोडा उशीर झाला. तसं काही नाही हो. तुम्हाला मुलगा पसंत आहे, आम्हाला मुलगी पसंत आहे. सर्व काही ठरल्यातच जमा आहे. हो हो, मुलांनी एकमेकांना पसंत केलं ना हे महत्वाचं. ते ठीक आहे, पण आपली बोलणी अजून बाकी आहे. तुम्ही नाराज करणार नाहीत आम्हाला, याची आम्हाला खात्री आहे.
हो. शेवटी मुलीच्या सुखाचा प्रश्न आहे. नाही, तेच तर बोलायचं होतं मला तुमच्याशी. बोला ना. जेवढं शक्य आहे ना तेवढं योगेशराव आणि अवनीसाठी आम्ही करूच. पण आपण जे काय सांगताय ना ते फारच जास्त आहे हो. तुमची मुलीची बाजू आहे अवधूतराव. आमची मुलगी असती आणि तुमचा मुलगा असता तर आम्ही तुम्ही सांगाल ते मान्यच केलं असतं. आणि तुम्हाला हे काय कठीण आहे? तुम्ही बागायतदार आहात. तशी ती पूर्वीची गोष्ट आहे हो. आणि आता तसं काहीच नाहीये. आणि माझे वडील जे काय म्हणतात ना ते काही मनावर घेऊ नका. मी काय म्हणतो, पहिले लग्नाचं उरकून घेऊ आणि मग मी हळूहळू म्हणजे काय? हे काय बँकेचं कर्ज आहे हळूहळू हप्त्याने फेडायला? तुम्ही अपमान करता आहात माझा. छे छे, तसं नाही हो. पण जरा हे बघा, आमच्या योगेशला भरपूर स्थळं चालून येत आहे. तुम्हाला परवडत नसेल तर आम्हाला हे स्वैरिक मान्य नाही. किती काळजी करशील आणि कशाला मला अशा सवयी लावतेस? उद्या लग्न होऊन सासरी जाशील, मग माझं कसं होईल? काहीतरी काय बोलता बाबा? मी कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून? मी नाही जाणार कुठे. हो का? मग मी नाही जात योगेशरावांकडे पुढची बोलणी करायला. मुलगा पसंत आहे ना तुला? हो. मी आजच जातो पुढची बोलणी करायला. नाही नाही, हे लग्न कसंही करून व्हायला पाहिजे हो. लग्न व्हायलाच हवं असेल तर आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. आणि हो, आमच्या गुरुजींनी सांगितलं पुढच्या 1 महिन्यात योगेशचं लग्न झालं पाहिजे. तुम्हाला जमत असेल तर लग्न ठरवूया. होय, मी जमेन. तुम्ही तुमची तारीख कळवा. महाराज, सांभाळून घ्या. कुलकर्णी, आज सरांशी बोलायचं ठरवलंय मी. बहुधा त्यांचा मूड चांगला असावा. बघूया काय म्हणतात ते. ते सगळं ठीक आहे अवधूत, पण तू पुन्हा लोन घेणार आहेस? अरे जरा विचार कर. मी काय म्हणतो, पहिले लग्नाचं उरकून घेऊ आणि मग मी हळूहळू म्हणजे काय? हे काय बँकेचं कर्ज आहे हळूहळू हप्त्याने फेडायला? तुम्ही अपमान करता आहात माझा. छे छे, तसं नाही हो. पण जरा हे बघा, आमच्या योगेशला भरपूर स्थळं चालून येत आहे. तुम्हाला परवडत नसेल तर आम्हाला हे स्वैरिक मान्य नाही. नाही नाही, हे लग्न कसंही करून व्हायला पाहिजे हो. तसा विचार करायला पण माझ्याकडे आता काहीच पर्याय शिल्लक नाहीये. तुझं लोन चालू आहे ना? हो. आणि त्यात बँकेतलं वातावरण फारसं चांगलं नाहीये. अरे तो नेता बँकेला फसवून फरार झालाय. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास होतोय. बँक सहजासहजी लोन नाही पास करणार. खरं आहे तुझं म्हणणं, पण प्रयत्न करायला हवाच ना. हॅलो, हां सर बोला. हां, आलो, लगेच आलो. साहेबांनी बोलवलं वाटतं. ऑल द बेस्ट. सर, तुम्ही मला बोलवलं? हो, या बसा. अजून एक लोन हवंय. कसं काय मंजूर करणार आहे मी? सर, मी काय म्हणतो, लेट मी फिनिश. तुमचं ऑलरेडी एक लोन चालू आहे. त्यातून दर गुरुवारी तुम्ही हाफ डे घेता. बँकेचे काही नियम असतात. तुम्हाला मी लोन सँक्शन करू शकत नाही. सर, मी कोणी बाहेरचा माणूस नाहीये. ह्याच बँकेचा कर्मचारी आहे. जसा आधीच्या लोनचा हप्ता पगारातून कट होतो तसा हाही करा. सर, मला पैशाची खूप गरज आहे. तुम्ही कर्मचारी आहात म्हणून तर तुम्हाला सांगतोय. सगळे लोनचे नियम प्रोसिजर तुम्हालाही माहिती आहेत. या परिस्थितीमध्ये तुम्हाला लोन मिळू शकतं का? तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला सर, पण एक कर्मचारी म्हणून बँक काही ऍडजस्ट करू शकेल का? लोनसाठी तुम्ही काहीतरी ऍडजस्ट करा ना, म्हणजे काहीतरी होऊ शकेल. म्हणजे काय? कसं आहे, मलाही वरती उत्तर द्यावे लागतात. घर तारण ठेवू शकताय का तुम्ही? फार फार मोठी चूक झाली रे. मार मार मला, मार मार. बाबा, शांत शांत. अरे पैसे दुप्पट होतील असं वाटलं होतं, पण पुरता फसलो. सगळे पैसे गेले जुगारात. 10 लाखाचं कर्ज झालंय.
कुठून आणायचे पैसे? हे खरंच फक्त आपल्याकडे काय अजून माझं कर्ज फेडण्यासाठी हे घर गहाण टाकावं लागणार आहे. काय झालं? तोही पर्याय नाहीये सर माझ्याकडे. घर तर केव्हाच गहाण आहे माझं. दुसरा काही पर्याय आहे का हो? या परिस्थितीत मी काहीच करू शकत नाही. तुमचं लोन मी रिजेक्ट करतोय. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. काय रे, काय झालं? आज आवाज नरम आहे. तसं काही नाही बाबा. आणि आज माझं तोंड नाही का गोड करणार? आज मला पुरणपोळी खावीशी वाटतेय. बाबा आज समोरच्या हॉटेलवरून घ्याल? ठीक आहे, काळजी करू नकोस, भिवू नकोस. स्वामी आहेत. दत्त महाराज असताना भीती कशाला? ये. हा बोल. अहो पैशाचं काय केलं तुम्ही? जेमतेम आठवडा उरलाय साखरपुड्याला आणि योगेश रावांची अंगठी करायची आहे. आयत्या वेळेस धांदल होईल. काय केलं पैशाचं? हे काय चाललंय सारखी सारखी आठवण करून देते. परवाच मी रोहितची फी भरली ना. हे बघ मी परवापर्यंत काहीतरी करतो. बर मी आता फोन ठेवतो हा. आणि हो अवनीला यातलं काही कळू देऊ नकोस हा. हो तू शांत राहा. घरी आल्यावर पण काहीतरी बोल. ठीक आहे? बर. अवधूत, अवधूत, अरे तू काय एंट्री करतोयस ती बघ तरी. म्हणजे अरे तू केलेली एंट्री टॅली होत नाहीये. म्हणजे अरे तू 9371 चे पैसे 9731 ला ट्रान्सफर केलेस. अरे बापरे. आता काय 8 लाख रुपये दुसऱ्याच्या अकाउंटला गेले आहेत. कुणीतरी भालेरावचे पैसे निनाद प्रधानच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेस तू. बघ तू लवकर रिव्हर्स एंट्री मार. थांब लगेच लगेच. हा अरे काहीच होत नाही रे. काही होत नाहीये. परत कर परत कर. अरे अरे इनसफिशियंट बॅलन्स दाखवतोय. म्हणजे त्याने पैसे विड्रॉ केले की काय? अरे बाप रे. आता काय करायचं? मिस्टर अवधूत, याला चूक म्हणायची? किती वर्ष काम करताय बँकेत? याची चूक होतेच कशी? सॉरी सर. प्लीज. ते मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अजून तुमच्या किती चुका पोटात घालायच्यात मी? मला तर वाटतं तुमचं लोन नाकारलं म्हणून तुम्ही मुद्दामून केलेत. माझ्यावर विश्वास ठेवा सर. सध्या माझी मनस्थिती पण तशी ठीक नाहीये. मला काही ऐकायचं नाहीये. त्या माणसाने 10 मिनिटात पैसे काढून घेतलेत. हे कसं काय शक्य आहे? सर पैसे खरंच त्यानेच काढलेत हो. त्याने काढलेत का त्याच्या मदतीने तुम्ही बँकेला फसवलं? नाही नाही. हो मी इकडला
एक प्रामाणिक एम्प्लॉई आहे. मी असं का करेन? स्पष्टीकरण आता एन्क्वायरीच्या वेळी द्यायचं. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही जे केलंय तो गंभीर गुन्हा आहे आणि याच्यावर चौकशी होईलच. तोपर्यंत तुम्हाला कामावर ठेवलं जाणार नाही. आज नुसत्या हातावर नको ठेवूस. आज तू तुझ्या हाताने भरव मला. तुझे प्रश्न सुटले नाहीत का अजून? सर्व बाजूने मी खात्रीत सापडलं. परक्याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही याचं मला दुःख नाहीये, पण ज्यांच्यासाठी मी जीव तोडून कष्ट करतोय ना, तेही मला समजून घेत नाहीये. माझ्या मुलालाही माझी लाज वाटते आणि वडिलांना पण. बाबा बाबा तुमच्यामुळे आज माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये मला टोमणे ऐकून घ्यावे लागतात. आता तर काय, आता तर शेजार पाजारचे पण बोलायला लागलेत. अहो तुमच्याच्यानी नव्हतं झेपत पैशांचं तर आधी सांगायचं ना, निदान आम्हाला त्रास तरी सहन करावा लागला नसता. माझ्या चुका झाल्या तेव्हा तुझ्यासमोर हात जोडले होते, पण तू तर आपल्या घराण्याचं नावच धुळीला मिळवलंस. बाहेर कुणालाही तोंड दाखवायला जागा ठेवलीस तू. अरे जनाची नाही तर मनाची तरी थोडी बाळगायची होतीस. अरे हे कसोटीचे क्षण म्हणजेच तर आयुष्य असतं. मुलगा आणि वडील टोचून बोलतात तर बायको आणि मुलीच्या प्रेमाचंही दडपण येतं. माझ्या मुलीला तो मुलगा पसंत होता, पण ती स्वतःच नकार देऊन आली. एक बाप म्हणून मला काही नाही करता आलं. एक बाप म्हणून मी पूर्ण हरलो, नालायक ठरलो. जखमा करणारे असतात, तसेच त्या जखमांवर फुंकर घालणारेही असतात. अजिबात काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय होणार आहे कुणाच ठाऊक, पण मी ठरवलंय काय करायचं ते. अवनी, ए अवनी, अवनी बाळा उठ ना ग. काय 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 झालं? अगं बघ ना किती उशीर झाला आणि बाबा अजून आलेलेच नाहीये. म्हणजे मला तर वाटतं तुमचं लोन म्हणून तुम्ही मुद्दामून केलं. माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा सर. सध्या माझी पण तशी ठीक नाही. मला काही ऐकायचं नाही, मला काही ऐकायचं नाही. त्या माणसाने 10 मिनिटात पैसे काढून घेतले. हे कसं काय शक्य आहे? हे कसं काय शक्य आहे? हे कसं काय शक्य आहे? पैसे खरंच त्यानेच काढले तो. काय झालं ग? आई नाही लागत आहे फोन. कुठे गेले असतील ते? त्याने काढले बँकेला फसवता. नाही मी इकडला प्रामाणिक एम्प्लॉई का करेन? स्पष्टीकरण आता एन्क्वायरीच्या वेळी. म्हणजे काय? म्हणजे जे केलंय तुम्ही जे केलंय गंभीर गुन्हा आहे आणि याच्यावर चौकशी होईल. तोपर्यंत तुम्हाला कामावर ठेवलं जाणार नाही. मला सांगितल्याशिवाय जात नाहीत कधी. काय करूया? चल.
महाराज, हे जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेवा. तुमचाच आधार आहे आम्हाला आता. श्री गुरुदेव दत्त. 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 काहीतरी करा महाराज, आता तुम्हीच काहीतरी घडवा. जोपर्यंत बाबा सुखरूप आहेत हे कळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच इथून हलणार नाही. जेवढं शक्य आहे ना तेवढं योगेशराव आणि अवनीसाठी आम्ही करूच. पण आपण जे काय सांगताय ना ते फारच जास्त आहे हो. तुम्ही अपमान करता आहात माझा. छे छे, तसं नाही हो, पण जरा हे बघा, तुम्हाला परवडत नसेल तर आम्हाला हे स्वैरिक मान्य नाही. मला अजून एक लोन हवं आहे. तुमचं ऑलरेडी एक लोन चालू आहे. बँकेचे काही नियम असतात. तुम्हाला मी लोन सँक्शन करू शकत नाही. तुमचं लोन मी रिजेक्ट करतोय. मिस्टर अवधूत, याला चूक म्हणायची. किती वर्ष काम करताय बँकेत, त्याची चूक होतेच कशी? मला तर वाटतं तुमचं लोन नाकारलं म्हणून तुम्ही मुद्दामून केलेत. माझ्यावर विश्वास ठेवा सर. स्पष्टीकरण आता एन्क्वायरीच्या वेळी द्यायचं. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही जे केलंय तो गंभीर गुन्हा आहे आणि याच्यावर चौकशी होईलच. तोपर्यंत तुम्हाला कामावर ठेवलं जाणार नाही. बाबा बाबा तुमच्यामुळे आज माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मला टोमणे ऐकून घ्यावे लागतात. आता तर काय, आता तर शेजार पाजारचे पण बोलायला लागलेत. अहो तुमच्याच्यानी नव्हतं झेपत पैशांचं तर आधी सांगायचं ना. निदान आम्हाला त्रास तरी सहन करावा लागला नसता. माझ्या चुका झाल्या तेव्हा तुझ्यासमोर हात जोडले होते, पण तू तर आपल्या घराण्याचं नावच धुळीला मिळवलंस. बाहेर कुणालाही तोंड दाखवायला जागा ठेवलीस तू. जनाची नाही तर मनाची तरी थोडी बागायची होतीस.
कसं वाटतंय आता? ठीक आहे, नारळ पाणी. नमस्कार, मी स्वामी बाळ. हा माझाच कारखाना आहे. मी मूर्तिकार आहे. म्हणजे कसं, व्यवसायही होतो आणि भक्ती. पण मी इथे कसा? अहो, काल आजोबांनी तुम्हाला खाली पडताना वाचवलं आणि आमचा कारखाना रात्री उघडा असतो, त्यामुळे त्यांनी तुम्हाला इकडे सोडून गेले. बरं, तुम्ही कुठून आलात आणि एवढ्या उंचावरून तुम्ही पडलात कसे? मी पडलो नाही, मी जीव देत होतो. काय? पण का? माझ्या चुकीमुळे एका भलत्याच व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले. निनाद प्रधान नाव त्यांचं. मी त्यांच्या घरी पण गेलो होतो, पण घराला कुलूप. नंतर कळलं ते अमेरिकेत गेले. आता इतक्या लांब कसं शोधणार त्याला? आणि त्याचा शोध नाहीच लागला तर माझं सगळं भविष्य अंधारात गेल्यासारखं झालं. आणि म्हणून मी. पण तरीही आत्महत्या त्याचा उपाय नाही ना. आणि तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार केला? पण मी करू तरी काय? बाबा तुमच्यामुळे आज माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये मला टोमणे ऐकून घ्यावे लागतात. निदान आम्हाला त्रास तरी सहन करावा लागला नसता. माझ्या चुका झाल्या तेव्हा तुझ्यासमोर हात जोडले होते. अरे, जनाची नाही तर मनाची तरी थोडी बाळगायची होतीस. अहो, परिस्थितीशी 2 हात करूनच तिच्यावर मात करता येते. महाराजांचं नाव घ्या आणि चौकशीला सामोरे जा, सगळं ठीक होईल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. धन्यवाद. मी निघू आता. पण बरं वाटतंय ना तुम्हाला? मिस्टर अवधूत, तुम्हाला बँकेने दिलेली मुदत केव्हाच संपली आहे. तुम्ही पैसे भरणार आहात की नाही? सर, मी हे मुद्दामून नाही केलं. चुकून घडलं माझ्याकडून. आणि इतके पैसे नाही आहेत माझ्याकडे. तुम्ही मुद्दामून केलेलं नाही म्हणताय, पण तसं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध तुम्ही करू शकला नाही, त्याचं काय? सर, सत्य परिस्थिती ही आहे की माझ्याकडे पैसेही नाही आहेत आणि पुरावेही नाही आहेत. तुम्ही तुमच्या नियमानुसार कारवाई करा. सगळ्या गोष्टीचा विचार करता अवधूत यांना एक्सक्यूज. हॅलो, काय? त्यांना ताबडतोब आतमध्ये पाठवा. काय झालं? ज्या व्यक्तीच्या अकाउंटला चुकून पैसे गेले होते ती व्यक्ती स्वतः आली. एक्सक्यूज मी. या सर, बसा प्लीज. यस, थँक्यू. मी निनाद प्रधान. अवधूत यांनी चुकून माझ्या अकाउंटला पैसे जमा केले होते. त्याच सुमारास बँकेत माझं सुद्धा पेमेंट येणार होतं, त्यामुळे मी कन्फ्यूज झालो. तुम्ही ते लगेच विथड्रॉ केलेत? हो, मला US जायचं होतं, पण माझेच पैसे आहेत असं मला वाटलं आणि मी ते काढले. नंतर पेमेंट आल्यावर मला सगळा घोळ लक्षात आला. त्याच वेळेस मला स्वामीबाळ यांचाही फोन आला. स्वामीबाळ? हो, मी त्यांचा रेग्युलर क्लायंट आहे आणि माझा अमेरिकेचा नंबरही त्यांच्याजवळ होता. त्यांच्याचमुळे मला ह्या संपूर्ण प्रकरणाबाबतीत माहिती मिळाली.
मी पैसे परत करायलाच इथे आलो. श्री गुरुदेव दत्त. निनाद साहेब, तुम्ही आलात म्हणून, नाही तर माझं भवितव्य. एका प्रामाणिक माणसाला माझ्यामुळे ह्या त्रासाला सामोरं जावं लागलं असतं. या गिल्टनं स्वस्त बसू दिलं नसतं मला. मिस्टर अवधूत, सॉरी, आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही बँकेचे एक प्रामाणिक कर्मचारी आहात. आणि हो, तुमचं लोन मी अप्रूव्ह करतो. थँक्यू सर. हा बोल. हो हो, मी घरी आलोच. महाराज पाठीची असताना काय होणार? तुमचे आभार कसे मानू हेच समजत नाहीये मला. अहो, आभार कसले त्यात? माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी हेच केलं असतं. आणि हो, खरंच आभार मानायचे असतील तर यांचे मान. कालच माझ्या एका क्लायंटने दिलंय. महाराज, अखेर तुम्ही मला पटवून दिलतच. तुम्हीच दत्त आहात, तुम्हीच स्वामी आहात, तुम्हीच सर्वज्ञानी आहात आणि तुम्हीच सर्वव्यापी आहात. धन्य झालो मी.